नमस्कार मित्रांनो, मी सकाळ आणि पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन ब्लॉग। आणि मित्रांनो, आज आपण आई आणि पप्पांना घेऊन जातोय मडीला दर्शनासाठी। तर मित्रांनो, नगरच्या पुढे आपल्याला जायचे आणि जाताना आपण नगरला पण जाणार आहे। पहाडावर मिरवली बाबाचं दर्शन करून नंतर मडीला आपला स्टॉप असणार आहे। तर बघूया आजचा दिवस कसा जातोय। आई आणि पप्पा तयार होतात, ते पण येतीलच आता। तर चला फर्स्ट तर निघूया आणि नंतर घोडेगावला अक्का आणि दाजी त्यांना आपण घेणार आहे, त्यांना पण सोबत घेऊन जाणार आहे। तर बघा आई पण निघाली आहे। आणि मित्रांनो, आपण गणेशची गाडी घेऊन जातोय। माझा मित्र आहे, दाखवतो तुम्हाला आई। तर चला सगळेजण आपण निघूया, पप्पा, मी, गणेश आणि आई। आता इथून आपण जाणार आहे 4 जण आणि पुढं बाकीच्यांना घेऊया। आणि फायनली मित्रांनो, आपण घोडेगावमधनं सर्वांना पिक केले। दाजी वगैरे, दादा वगैरे बसलेत बघा पाठीमागं, बाई वगैरे। कुणाला काय झालं? आणि तर मित्रांनो, आता आपण निघतोय घोडेगावमधनं। आणि बघा जात असतानाच आपल्याला वळवाचा पाऊस चालू झालाय। कसलं जबरदस्त पाऊस चालू आहे बघा। आपण नगरमध्ये पोहोचले आणि नगरपासून थोडंसं वरती गेल्यावर पहाडावर मिरवली बाबाचं दर्गा आहे। त्या ठिकाणी आपण दर्शन करायला जाणारच आहे। पण डोंगराच्या पायथ्याशी या ठिकाणी आपण जेवणासाठी बसलोय बघा। जेवण वगैरे हे आई उठ। कोणी कोणी काय काय आणले, चपाती भाजी, किस वगैरे, चपाती भाजी सगळं घरी बनवून आणलेलं आहे म्हटलेले। घेतो बघा, सगळे जण बसले जेवायला। आई घे चल। फायनली मित्रांनो, मिरवली बाबाच्या पहाडावर दर्ग्यामध्ये आपण पोहोचले आणि पूजा वगैरे घेतली। आता आपण दर्शन करून घेऊया। पहिल्यांदा आपण मडीमध्ये पोहोचले। कानिपनाथाचं मंदिर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पोहोचले। आणि उठले सगळेजण झोपले होते गाडीत आणि रात्रीचे आत्ता 1:15 वाजलेत। आता आपण मंदिराकडे जाणार आहे, बघूया कुठंतरी झोपायची वगैरे सोय होते का आपली, ते आपण बघणार आहे कुठं आता सोय होते ते। आणि हे बघा मंदिराकडे सगळेजण निघालेत आणि इथं फर्स्ट आल्यावर गेटवरच इथं पार्किंगसाठी जागा आहे। आपण गाडी पार्क केली इकडं आणि इथून वरती मंदिराकडे जायला रस्ता आहे। बघा आप्पा वगैरे चाललेत सगळेजण। आपण या ठिकाणीच झोपणार आहे। आता वेळ पण खूप झाला आहे, सकाळी 4 वाजता उठून आपल्याला 4 वाजता आरती होती या ठिकाणी। तर 4 वाजता आरतीला जायचं आहे कानिपनाथाच्या, त्यासाठी मित्रांनो बघा गणेश पण आला आहे। आणि 4 वाजता जायचं आहे, त्यामुळे आता वाजले 1:30। तर आपल्याला वरती येतपर्यंत आणि नाश्ता आणि थोडंसं चहा वगैरे पितपर्यंत वेळ झाला आहे। त्यामुळं आपण या ठिकाणी थोडं बसणार आहे। ज्याला झोप आले ते झोपतील पण। तर सकाळी लवकर 3:30 वाजताच उठून आपण आंघोळ वगैरे करून दर्शनाला जाणार आहे कानिपनाथाच्या। आणि हे बघा सगळेजण मंदिराच्या इथे झोपलेत आणि मी आणि गणेश गाडीमध्ये झोपायचा प्लॅनिंग होता, त्यामुळे आलो आहे खाली। कारण की आत्ता 1:45चा टायमिंग झालं आहे। तर आपण फर्स्ट झोपूया, 2-2.5 तास झोप काढू आणि नंतर जाऊ मग फ्रेश वगैरे होऊया। तर मित्रांनो, सकाळचे 4:30 वाजलेत आणि 4:30 वाजता आपण आंघोळीसाठी आलो होतो। आंघोळ वगैरे आपली झाली, फ्रेश झालो आहे आपण। आणि या ठिकाणी आंघोळ करण्यासाठी 30 रुपये एक बादली भेटते गरम पाणी करून। हे बघा ही फुल गर्दी आहे। सकाळी 4:30ची 5ची आरती अजून तर नाही आली आरती, आता होईलच थोड्या वेळाने। तर आता दाजीन ते गेले, तर आपण थोड्या वेळात दर्शनासाठी जाणार आहे। आणि मित्रांनो, लाईनीला आपण उभे राहिलेलो आहे। खूप सारी गर्दी आहे बघा, खूप सारी गर्दी आहे। 2 तास तरी आपल्याला लाईनला राहावं लागणार आहे उभं। गर्दी बघा मित्रांनो कशी आहे। कानिपनाथाचं तर दर्शन झाले आतमध्ये उपस्थित। आणि कानिपनाथाच्या मंदिराच्या बॅक साईडलाच या ठिकाणी विठ्ठल रुक्माई मंदिर आहे। हे बघा ब्लॉक आहे त्याला। आणि हे बघा मंदिराच्या बॅक साईडलाच इथं कानिपनाथाचा जन्म कसा झाला हे दाखवलंय। हातीच्या कानातनं कानिपनाथाचा जन्म झाला ना, त्याचा टॅच्यू बनवलेला गेला आहे। आपण तो बघतोय, आता बघायलाच चाललोय। कानिपनाथ जन्मकथा शिल्प बघूया आपण। हो, मला शूट करू दे फक्त। फायनली मित्रांनो, आपलं दर्शन झालेलं आहे कानिपनाथाचं आणि आपण खाली जाणार आहे आता गाडीकडं। आणि तिथून कुठं जायचं रे? मच्छिंद्रनाथाला। हां, मच्छिंद्रनाथ गडावर जाणार आहे आणि त्या ठिकाणी पण आपण
आता दर्शन करणार आहे. चला फर्स्ट तर आपण खाली जाऊया. अजून बाकीची माणसं दर्शन करतात रांगेमध्ये आहेत, त्यांचं पण दर्शन होऊन देऊ आणि नंतर जाऊया. सगळ्यांचं दर्शन झालं, आईचं, आप्पाचं, अक्काचं आणि सगळेजण बघा चालले जातात मच्छिंद्रनाथाच्या दर्शनासाठी. वरती निघालेच आपण, इथून निघालो आता. पण मच्छिंद्रगडावर पोहोचलोय आणि हे बघा गाडी वगैरे या ठिकाणी पार्क केली आहे. आता आपल्याला इकडनं एंट्री आहे, इकडनं आपण जाणार आहे. आणि हे बघा गर्दी. आणि हे बघा चैतन्य मच्छिंद्रनाथ महाराज ते पैसा. आणि हे बघा या ठिकाणी मच्छिंद्रनाथाचं मंदिर आहे. आपलं दर्शन तर झालंय. आणि इकडे खाली आणि हे बघा पूर्ण पायऱ्या तशा उतरायला खाली. हे बघा आपली सगळी माणसं त्या ठिकाणी पाया पडायला गेलेत. आणि समोर जे दिसते ना ते कानिनाथाचं मंदिर आहे बघा. आणि हे बघा मच्छिंद्रनाथाच्या इथं काय पालखी आलेली. फायनली मित्रांनो दर्शन करून आपण जातोय आता घरी. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला भरपूर शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळेजण काळजी घ्या. थँक्यू सो मच.